स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात जातीयतावाद आणि फुटीरवाद देशाच्या ऐक्याला आणि अखंडतेला धोका निर्माण करत असत. आपण जातीयतावादाचा निषेध करूनच हा लढा दिला. आजही भारतात जातीयतावादाला थारा नाही. भारत एक प्राचीन देश आहे आणि विभिन्न धर्माचे लोक इथे शतकानुशतके राहत आहेत. जनादी काळापासून हीच वहिवाट चालत आली आहे. आपल्या समाजात, आपल्या लोकशाहीत जातीयतावादाला जागा नाही. आपण आपल्या समाजात विभिन्न धर्माच्या लोकांना भावांसारखे नांदताना पाहतो. आपण जातीयतावादाच्या आव्हानाचा सामना केला पाहिजे. प्रत्येक नागरिकाने कृती आणि उक्ती याद्वारे असा सामना केला पाहिजे. प्रत्येकाने समाजात गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे. अधिकांश माणसे धार्मिक प्रवृत्तीची असतात. ती खऱ्या धर्मावर विश्वास ठेवतात आणि धर्मनिरपेक्ष असतात. अशा लोकांनी पुढे येऊन जे मुठभर लोक देश खिळखिळा करतात, जे फुटीरवाद, धर्मांधता, हिंसाचार, लुटालूट आणि दहशतवादावर विश्वास ठेवतात, त्यांचा मुकाबला केला पाहिजे. धर्माच्या नावाखाली देश दुर्बल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना भारतात स्थान नाही. भारतात अनेक समुदायाचे लोक अनेक शतके शांततापूर्वक आणि खेळीमेळीने राहिले आहेत. तथापि कधीकधी तिरस्कार बळावतो आणि हिंसाचार भडकतो. साधारणपणे बाहेरचे लोक आणि कधीकधी धर्मगुरू याला जबाबदार असतात. हे लोक अफवा, गैरसमज आणि खोट्या बातम्या पसरवून आपल्याला दुर्बल करतात. अशा षडयंत्राला निरपराध लोक बळी पडतात. त्यांचे जास्तीत जास्त नुकसान होते. मात्र आपण केवळ कायद्याच्या यंत्रणेद्वारे या शक्तींचा मुकाबला करू शकत नाही. त्यासाठी जनतेने लढा पुकारला पाहिजे. प्रत्येक वस्तीत, प्रत्येक भागात या शक्तींचा मुकाबला केला पाहिजे. आपण सर्वांनी ऐक्यबद्ध होऊन या धोकादायक गुन्हेगारांना ठेचले पाहिजे आणि तिरस्कारांचा प्रसार थांबविला पाहिजे. तिरस्काराची बीज पेरणाऱ्यांना नेस्तनाबूत केले पाहिजे. आमचा समाज नष्ट करू पाहणाऱ्यांचाच नाश केला पाहिजे. जातीयतावादामुळे फुटीरवाद बळावतो. जातीयतावादामुळेच दहशतवाद फोफावतो. आज जातीयतावाद, फुटीरतावाद आणि दहशतवादाद्वारे आपली लोकशाही नष्ट करायचे प्रयत्न चालू आहेत. आपला देश खिळखिळा करून शांतताभंग करण्याचे प्रयत्न आम्हाला दिसत आहेत. सहिष्णु आणि शांततापूर्वक राहणाऱ्या लोकांच्या मनात गैरभावना निर्माण करायचे प्रयत्न चालू आहेत. आपण फुटीरवाद्यांपुढे झुकता कामा नये. त्यांचा सामना केला पाहिजे. आपले स्वातंत्र्य, सुरक्षा आणि भविष्य धमक्या, दबाव आणि भांडणांनी दुर्बल करणाऱ्यांचा आम्ही सामना करू. त्यांना डोके वर काढू दिले जाणार नाही. दहशतवाद निपटून टाकला जात नाही किंवा दहशतवादी आपली शस्त्रे समर्पण करून देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होत नाहीत. तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही साहस सोडता कामा नये, घाबरता कामा नये. गांधीजींनी म्हटले आहे, स्वातंत्र्य म्हणजे मृत्यूंविरुद्ध निर्भयता. मृत्यूंचे भय बाळगणारा देश कधीही स्वतंत्र होऊ शकत नाही आणि असा देश स्वतंत्र झाल्यास तो स्वतःचे रक्षण करू शकणार नाही.